कोई लेट बनता है तो कोई जल्दी बनता है, शिव को जल चढ़ाने वाला एक दिन जरूर कामयाब बनता है, असे सुंदर विचार ऐकण्यासाठी श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी पांडाल हाऊसफुल झाले। लाखोच्या संख्येने आलेले भक्तगण पाहून बाबांनी देखील साक्रीकरांचे आभार मानले। भागवत भूषण आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांची मधुरवाणी ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक आले होते। पहिल्या दिवशी पत्र आणणाऱ्या महिला भगिनींनी बाबांच्या हस्ते बेलपत्र देण्यात आले। 21 वर्षाचा सीए असलेल्या मुलाचं निधन झालं। मुलाचं दुःख विसरण्यासाठी शिवपुराण कथा ऐकून दुःख विसरत होते। आता तर मूल जन्माला येणं शक्य नाही, तरी शिवभक्तीने 2021 साली मुलगी जन्माला आली। हे सर्व शिवपुराण कथेचे पुण्य आहे, असे चोरडिया कुटुंबाकडनं सांगण्यात आले। साक्रीच्या पावनभूमीत शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आले आहेत। आपले 50 रुपये 100 रुपये पेट्रोल डिझेलसाठी खर्च झाले असतील तर होऊ द्या। 7 दिवसांची कथा संपल्यानंतर देवाचे देव महादेव तुम्हाला खूप काही देऊन जातील, अशी गोडवाणी बाबांकडनं करण्यात आली। नियमितपणे शिवमहापुराण कथेचे वाचन केल्याने व बाबांच्या कृपेने मुलगा पोलीस झाला। बाबांचे आभार मानण्यासाठी 11 सभास्थळी पांडाल फिरून आली, तरी बाबांचे आभार मानता आले नाही। शेवटी साक्रीच्या पावनभूमीत बाबांचे आभार व्यक्त करण्याची सुवर्ण वेळ आली। एक लोटा जल सारी समस्या का हल। जळगाव जिल्ह्यातून आलेल्या एका आईचा मुलगा अग्निवीरची परीक्षा नापास झाला होता। चाळीसगाव येथे आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी कचरा उचलून भक्तांना सेवा देण्याचे काम करीत दररोज सकाळी आई व मुलगा महादेवाचे नामस्मरण करीत होते। एक दिवस अचानक सुखद वार्ता आली की मुलाचं अग्निवीरमध्ये सिलेक्शन झाले आहे। गोड बातमी ऐकून आईचे डोळे भरून आले व बाबांचे आभार मानण्यासाठी साक्री येथे आली व बेलपत्र घेऊन गेली। धन्य आहे ती आई, जिच्या चेहऱ्यावर आनंद उफाळून वाहत होता। शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी यावे, असे आवाहन साक्री तालुका शिवपुराण समितीच्या वतीने करण्यात आले आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। कोई लेट बनता है।